संस्था टोकियोला जाणार आहे, पुण्याची संस्था आहे, तुम्ही पुण्याचे आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा आता काय सांगा? आम्ही पुणेकर या संस्थेच्या माध्यमातून जपानमध्ये टोकियो या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आपण जो पाहतोय हा अश्वारूढ पुतळा आता तिथे विराजमान होतोय आणि त्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास होतोय. आज दिल्लीमध्ये ही मंडळी आलेली आहेत. मी खरं तर सर्वप्रथम त्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदनही करतो की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे, आपला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आणि आज देशभरामध्ये कुठेही गेल्यानंतर शिवाजी महाराज यांच्याबद्दल सांगायची काही आवश्यकता आपल्याला लागत नाही. आता मात्र 7 समुद्राच्या पलीकडे विदेशामध्ये सुद्धा आपण पाहिलं की अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहेत. आता टोकियोमध्ये सुद्धा हा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी विराजमान होतोय आणि म्हणून मनाला आनंद वाटतो, समाधान वाटतो. समाधान याचं वाटतं की आता आपल्या महाराजांची जी प्रतिमा आहे, जे व्यक्तिमत्व आहे हे आता जगभरामधील अनेक देशांमध्ये पोचले. आता जपानमध्ये सुद्धा या पुतळ्याच्या माध्यमातून, या स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे तिथेही समजेल आणि जगाच्या पाठीवरती आता छत्रपती शिवाजी महाराज यांची नव्याने ओळख करून देण्याची कोणाला आवश्यकता लागणार नाही. नवीन पिढीला याच्यातनं निश्चितपणे एक प्रेरणा मिळेल, एक उत्साह याच्यातनं निश्चितपणे मिळेल की महाराज हे आता जगभराच्या वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा त्यांचं स्मारक होतं आहे. त्या ठिकाणचे आपले मराठी बांधव आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा पुढाकार घेतला आहे. तर त्यांनाही अभिनंदन मी केलं पाहिजे, त्यांनाही धन्यवाद आपण दिले पाहिजे. अण्णा, एक प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा मराठी पाठ्यपुस्तकात पाहायला मिळतो, मात्र CBSEच्या पाठ्यपुस्तकामध्ये, NCERTच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळत नाही. या सातत्याने या संदर्भात शिवप्रेमी मागणी करतात. तुम्ही आता केंद्रात मंत्री आहात, या संदर्भात काही पाठपुरावा होऊ शकतो का? नाही, निश्चितपणे याच्यात थोडी सगळ्यांशी बसून चर्चाही केली जाईल आणि याला आपल्याला काय सकारात्मक दृष्टीनं पुढं त्याचा विचार करता येईल, काय पाऊल टाकता येईल हे नक्की पाहूया. परंतु या संदर्भातली थोडीशी या संबंधित व्यक्तींशी एकदा चर्चा केली पाहिजे. ती चर्चा एकदा झाली की आपल्याला पुढे जाता येईल. एक पुण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे, अतिशय धक्कादायक आहे. महानगरपालिकेच्या टँकर जे पाणी पुरवठा करतात त्यामध्ये कॉलिफॉर्मची विषाणू आढळलेली आहे. हे अत्यंत नाही, मला असं वाटतं शेवटी महानगरपालिकेचे सुद्धा जे काय टँकर पाणी ज्या ठिकाणावरनं ते भरतात, मग अनेक ठिकाणी पाण्याचे जे स्रोत आहेत, महानगरपालिकेच्या पाण्याचे काही वॉल्स आहेत, काही विहिरी आहेत. आता हे नेमकं पाहिलं पाहिजे की यांनी या टँकरनी कुठल्या विहिरीतनं किंवा कुठल्या महानगरपालिकेच्या वॉलमधनं जिथून पाणी उचललं आहे ते पाहायला लागेल. असं असेल तर ते काळजीचं आहे, पण त्यासाठी मला असं वाटतं की महानगरपालिका प्रशासन, मी मगाचपासून ती बातमी पाहतोय, मी महापालिकेच्या प्रशासनाला सूचना दिल्या की ताबडतोब त्याची चौकशी केली पाहिजे आणि हे कसं थांबवता येईल याचा विचार केला पाहिजे. शेवटी ते कुठं झाले आणि कुठल्या पाण्याच्या ठिकाणी ते टँकर भरले जातात ही पहिली माहिती घेऊन त्याच्यावरती 100% आता लगेच कार्यवाही झाली पाहिजे. जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर बसतोय, त्या ठिकाणी संग्रहालय देखील होत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपानी भाषेमध्ये आता जपानच्या लोकांना सांगितला जाणार आहे. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? खूप चांगला हा उपक्रम आहे. एकतर त्या ठिकाणी केवळ स्मारक होत नाही, त्या ठिकाणी ग्रंथालय होतं, त्या ठिकाणी वस्तू संग्रहालय होतं आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे आता जापनीज भाषेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जाईल. मला असं वाटतं अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. परिपूर्ण अशा पद्धतीचं स्मारक ज्याला म्हणता येईल तो निश्चितपणे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी झाल्याने होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी